नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. आता घेऊया टॉप 50च्या माध्यमातून महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. हिवाळी अधिवेशनाचा आजचा 6वा दिवस. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज आणि रविवारी शासकीय कार्यालय राहणार सुरू. हिवाळी अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस. महायुतीचे आमदार उद्या रेशीमबागेत जाणार. डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिराला देणार भेट. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल. भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू. आज आणि उद्या भाजप कार्यालयात घेणार मुलाखती. पुण्यात निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून विकास कामांचं उद्घाटन. मध्यवर्ती भागांसह उपनगरातील प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन. देशात 2027 मध्ये 2 टप्प्यात होणार जनगणना. विशेष म्हणजे यंदाची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार असून एका व्यक्तीला मोजण्यासाठी सुमारे 75 रुपये खर्च होणार. नाशिक महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्ष उतरणार. एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक. साताऱ्याच्या उधमोडी मोठ्या प्रकल्पाला 4,414 कोटींची चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाचा निर्णय. निवडणूक कायद्यात सुधारणा होणार. जिल्हा परिषद निवडणुकीत अर्ज छाननीनंतर कोर्टात जाता येणार नाही. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयास कोर्टात आव्हान. सूत्रांची माहिती. माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं काल निधन. सकाळी 11 वाजता होणार अंत्यसंस्कार. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहणार उपस्थित. देशव्यापी जातनिहाय जनगणनेसाठी 11,000 कोटी. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णयांना मंजुरी. ही जनगणना जगातील सर्वात मोठी प्रशासकीय आणि सांख्यिकी मोहीम असेल. सांगली महापालिका प्रारूप मतदार यादीमध्ये 5,000 दुबार नावं घुसडली गेली आहेत. नितीन बानगुडे पाटील यांचा आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेकडून सांगली मिरज महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. आर्वी शहरातील रखडलेल्या मुख्य रस्त्याचं काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी खासदार अमर काळेंनी घेतली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट. रखडलेलं काम 15 दिवसात पूर्ण करण्याची खासदारांनी विनंती केली आहे. मिशन कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत शिवसेना इच्छुक उमेदवारांची प्रशिक्षण कार्यशाळा. आमदार राजेश क्षीरसागर यांची उपस्थिती. यवतमाळमध्ये 15 आणि 16 डिसेंबर रोजी ईव्हीएम मशीनचं सीलिंग. कोणीही विड्रॉल न घेतल्यामुळे निवडणूक चिन्ह जैसे थे. प्रशासनाकडून मतदानाची तयारी. आर्णी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे अनेक पदाधिकारी झाले भाजपवासी. आमदार राजू तोडसाम यांच्या नेतृत्वात बाजार समितीचे माजी सभापती आणि माजी जिल्हा परिषद सदस्यांनी केला भाजपात पक्षप्रवेश. नागपुरात युवक काँग्रेसतर्फे विधानसभा घेराव आंदोलन. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा मोर्चा. पोलिसांनी मोर्चा अडवला. आंदोलकांकडून बॅरिगेड्स तोडण्याचा प्रयत्न. विधान परिषदेच्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. 18 डिसेंबरपर्यंत नव्याने मतदार नावं नोंदणी सुरू. तर पदवीधरांना मतदार नोंदणी करण्याचं जिल्हा निवडणूक आयोगाचं आवाहन. जळगावच्या चोपडा येथील स्ट्रॉंग रूम बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिस्प्ले 20 मिनिटांसाठी बंद. शिवसेनेच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. पोलीस कर्मचाऱ्यांनी डिस्प्ले केला सुरू. दादर शिवसेना भवन बाहेर भाजप ठाकरे गटात बॅनर वॉर. कोहिनूर पार्किंगच्या 50% सुटीनं भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने. धाराशिवच्या उमरगा स्ट्रॉंग रूमला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. 2 डिसेंबरला नगरपालिकेचे मतदान पार पडेल. मतदानानंतर मतपेट्या अतुंबळे पतंगे सभागृहाच्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आले. मायक्रोसॉफ्टची सर्वात मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात 20 लाख स्क्वेअर फुटाची जीसीसी होणार. मुख्यमंत्र्यांची घोषणा. मुख्यमंत्री आणि मायक्रोसॉफ्ट सीईओ सत्या नडेला यांच्यात बैठक. पुणे पुस्तक महोत्सवात पहिला विश्वविक्रम. लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर्स हा विश्वविक्रम गिनेस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रस्थापित. भारतातील बोलीभाषेला आणि आदिवासी शब्दांना मुख्य प्रवाहात आणण्याचा यशस्वी प्रयत्न. प्रदूषण नियंत्रण मंडळ करणार. हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वेक्षण. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचा निर्णय. तर यंत्रणेतील तांत्रिक गुणवत्तेची पडताळणी करणं गरजेचं. सिद्धेश कदम यांचं वक्तव्य.
पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज मैदानावर आजपासून राष्ट्रीय पुस्तक महोत्सवाचं आयोजन. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत तात्पुरते बदल. नोव्हेंबरमध्ये अन्नधान्याच्या किमतीची 0.71% पर्यंत वाढ. वाढती महागाई ग्राहकांसाठी धोक्याची. नागपुरात अनेक आंदोलकांचं ऐन थंडीत आंदोलन करणाऱ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करा. हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश. फलकांवर शुल्क आकारणीचा महापालिकेचा अधिकार. उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. राज्यात अपुऱ्या सुविधेमुळे डॉक्टर मानसिक तणावाखाली माडच्या सर्वेक्षणात समोर. मध्य पश्चिम आणि सेंट्रल रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक. देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक. इंडिगोच्या संचालक मंडळाकडून बाह्य हवाई वाहतूक तज्ज्ञांची नेमणूक करण्याची घोषणा. कामकाजातील विस्कळीतपणाच्या कारणांचे विश्लेषण करण्याची जबाबदारी तज्ज्ञांवर सोपवण्यात येणार. मुंबई पोर्ट ट्रस्ट प्राधिकरणाने ससून टॉक येथील गोदाम टाळेबंद केल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले. तर कोळी मच्छीमारांच्या इतर मागण्यांसंदर्भात 16 डिसेंबरला आझाद मैदानावर महासभेचं आयोजन. डॉकयार्ड परिसरात कचऱ्याचं साम्राज्य. मुख्य रस्त्यावर देखील कचऱ्याचे ढीग. पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष. मुंबईत मुलींच्या अपहरणाचे प्रमाण वाढलंय. तर दिवसाला 4 ते 5 मुली मुंबई शहरातून बेपत्ता. मुंबईसारख्या शहरात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. विद्यार्थ्यांचा ताण कमी करून शाळा अधिक आनंददायी करण्यासाठी विशेष उपक्रम. शनिवारी कोणतेही दप्तर, गृहपाठ किंवा अभ्यासाशी संबंधित उपक्रम घेऊ नयेत. शिक्षण विभागाकडून दप्तरमुक्त शनिवार प्रभावीपणे राबवण्याचे आदेश. सोलापुरातील दमाणी नगर येथील 103 वर्ष रेल्वे पुलाचे पाडकाम सुरू. पुलावरील स्थापना वर्ष 1922 अशी नोंद असलेला दगड अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात संग्रहित करून ठेवण्याच्या हालचाली सुरू. औंढा नागनाथ तालुक्यातील माळसगाव शिवारात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाई. 4,83,000 रुपयांचा मुद्देमाल महसूल पथकानं जप्त केलाय. पतंगबाजीच्या हंगामात वाढणाऱ्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार. परभणी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांचा इशारा. सांगलीत थंडीची लाट. पारा 13 अंशाच्या खाली. रस्त्यांवर शेकोट्या पेटल्या. थंडीची लाट पुढील आठवडाभर राहण्याची शक्यता. दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी सांगलीत प्रहार संघटनेचं आंदोलन. आंदोलनात सांगली जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग बांधव सहभागी. दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने तत्काळ निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा प्रहार संघटनेने दिला इशारा. छत्रपती संभाजीनगरमधील 17 महाविद्यालयीन संलग्नता अर्जच न भरल्याचा धक्कादायक प्रकार. मराठवाडा विद्यापीठाने या महाविद्यालयाकडून तातडीनं खुलासा मागितलाय. संलग्नता रद्द करण्याची कारवाई सुरू केली. नो ग्रेड मिळालेल्या महाविद्यालयांना पुरावे आणि हरकती 15 डिसेंबरपर्यंत मागवण्यात आल्या आहेत. चिकलठाणा MIDCतील 2 भूखंडांच्या वाटपावर हरकती घेणारी याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. सार्वजनिक भूखंड देताना नेहमी लिलाव करणं गरजेचंच नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं केलंय स्पष्ट. गोवंडीमधील M पूर्व विभागातील वाढत्या नागरी समस्यांकडे महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. तर नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचा गोवंडीत जनआक्रोश मोर्चा आहे. ओबीसीच्या PhD विद्यार्थ्यांचं महाज्योती कार्यालयात ठिय्या आंदोलन. मागील 3 वर्षांपासून निधी अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. अधिछात्रवृत्ती तात्काळ देण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. नागपूरमध्ये आदिवासी समाजाचे जलसमाधी आंदोलन. हलबा म्हणून जात प्रमाणपत्र द्यावं या प्रमुख मागणीसाठी समाज बांधवांचं आंदोलन. धाराशिव पोलिसांच्या ताफ्यात नवीन 8 पोलीस व्हॅन दाखल. पोलिसांचा कारभार होणार वेगवान. पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या हस्ते गाड्यांचे पूजन. आगामी काळात आणखी 11 गाड्या पोलिसांच्या ताफ्यात होणार दाखल. यवतमाळ जिल्हा कचेरीवर धडकले दिव्यांग बांधव. स्थानिक आमदार निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्यासंदर्भात तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी आहे. दिव्यांग बांधवांचं जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचं निवेदन. वाशिमच्या जमुना येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा प्रश्न गंभीर.
11 वाजल्यानंतरही शाळा बंद. जिल्हा शिक्षण विभाग मात्र निद्रा अवस्थेत असल्याचं चित्र आहे. नियमित वेळेत शाळा सुरू न करण्याचं कारण काय, असा प्रश्न उपस्थित. रायगडमधील दिव्यांग बांधवांच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यानं दिव्यांग संतप्त. दिव्यांगांना पेन्शन देण्याचा निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करावी, आंदोलकांची मागणी. बारामतीत भाजप युवा मोर्चा करणार थाळीनाद आंदोलन. महाज्योतीच्या अधिछात्रवृत्ती वितरणातील दिरंगाईबाबत जिल्ह्यातील ओबीसी विद्यार्थी आणि युवा मोर्चाचे असंख्य कार्यकर्ते राहणार उपस्थित. साताऱ्यात दिव्यांग बांधवांचा संताप उसळलाय. प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांग क्रांती संस्थेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडलं जोरदार आंदोलन. सांगलीच्या सलगरे गावात श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा उत्साहात संपन्न. ढोल ताशांच्या गजरात मानाच्या पालख्यांची भेट. यात्रेला भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती. सांगलीच्या मिरजेत दुचाकी सोबत म्हैस पळवणं स्पर्धा उत्साहात संपन्न. शौकीनांची अलोट गर्दी. 36 पेक्षा जास्त म्हैस आणि रेडकू धारकांचा स्पर्धेत सहभाग. अक्कलकोट येथील स्वामी समर्थ चरण पादुकांचं सांगलीतील गणपती मंदिरात पूजन करून भक्तांना दर्शन घेण्यासाठी ठेवण्यात आले. पादुकांचं दर्शन घेण्यासाठी स्वामी भक्तांची मोठी गर्दी आहे. हिंगोलीच्या हिवरखेडा गावातील विद्युत पुरवठा 15 दिवसांपासून खंडित. अद्याप दुरुस्ती नाही. विद्युत विभागाच्या कामामुळे नागरिक त्रस्त. अहिल्यानगरातील नेताजी सोशल फाउंडेशन तर्फे आयोजित उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. तब्बल 11 बसमधून सुमारे 600 महिलांना सप्तशृंगी गड आणि त्र्यंबकेश्वर येथील देवदर्शन. चंद्रपूरच्या जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीच्या बांधकामांसाठी खोदकाम. मैदान गिळंकृत करण्याचा प्रशासन प्रयत्न करत असल्याचा आरोप. प्रहार संघटनेचं नागरिक विद्यार्थ्यांना एकत्र करत जोरदार आंदोलन. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ गावात घाणीचं मोठं साम्राज्य. ओपन प्लांट आणि नाल्यांमध्ये प्लास्टिक थर्माकोलचा ढीग साचलाय. त्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी. भुसावळ शहरवासियांचं आरोग्य धोक्यात. सांगलीत युवा महोत्सवाचं आयोजन. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी विज्ञान प्रदर्शनातील स्टॉल्सना भेट दिली आहे. जिल्हास्तरीय महोत्सवात सुमारे 150 स्पर्धकांनी सहभाग घेतलाय. ज्येष्ठ चित्रकार दादासाहेब सुतार यांना जीवन गौरव यशवंत पुरस्कार जाहीर. तर विजयी दिवस समारोह समितीच्या वतीने 1998 पासून समारोहाचे आयोजन करण्यात येतं. जळगावमध्ये धोबी समाजातर्फे लाव रे तो व्हिडिओची मोहीम. धोबी समाजाला आरक्षण मिळावं, समाज बांधवांची शासनाकडे मागणी. हिंगोलीचे जिल्हा रुग्णालय आरोग्य सेवेत राज्यात प्रथम. रुग्णांना आरोग्य सेवा आणि सुविधांच्या निर्देशांकांमध्ये जिल्हा रुग्णालय 71 गुणांसह राज्यात प्रथम. सिंधुदुर्गात गेल्या काही वर्षातील नीचांकी तापमानाची नोंद. मुळदे कृषी संशोधन केंद्रावर 9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. आंबा आणि काजू कलमांवर फरक पडणार. मुंबई गोवा महामार्गावर वेळा घाटात खड्ड्यांचं साम्राज्य. महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी. मार्गावरून वाहनधारकांची मोठी कसरत. मार्गावरील खड्डे तात्काळ भरण्याची प्रवासी आणि वाहन चालकांची मागणी आहे. अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा वेतनासाठी आक्रोश. गेल्या 4 महिन्यांपासून वेतन थकीत. कंत्राटी कर्मचाऱ्यांचा काम बंदचा इशारा आहे. वर्ध्यातील विकास कामं तातडीनं पूर्ण करा. पालक सचिव अनुप कुमार यादव यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. अनुप कुमार यादव यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांचा घेतलाय आढावा. अकोल्यात विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचं आयोजन. आंदोलन. अकोट आणि तेल्हारमध्ये रेल्वे विभागाकडून मोठ्या प्रमाणात गौण खनिजांचा उपसा होत असल्याचा आरोप. वर्ध्यातील मिर्झापूर वासियांच्या श्रमदानानं वनराई बंधाऱ्याचं बांधकाम पूर्ण. तर समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गावाच्या पाणी पुरवठ्यासाठी बंधाऱ्याचं बांधकाम. पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या अन्नछत्रामध्ये सर्वत्र घाणीचं साम्राज्य. अन्नछत्राच्या स्वयंपाकगृहात स्वच्छता राखली जात नाही. मंदिर समितीनं तात्काळ सुधारणा करण्याची मागणी केली आहे. फक्त 30 मिनिटात मुंबई नवी मुंबईच्या जलवाहतूक प्रकल्पाला अखेर गती. 15 डिसेंबरपासून नेरूळ भाऊचा धक्का फेरी सुरू होणार. नेरूळ पॅसेंजर वॉटर टर्मिनलसाठी ही सेवा महत्त्वाचा टप्पा ठरेल.
सिंधुदुर्गच्या तळवडे गावातील कात फॅक्टरीवर वनविभागाची धाड. सील मारलेल्या फॅक्टरीची केवळ पाहणी करण्यासाठी आलोय, वन अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. राज्यातील अनेक भागात अवकाळीचा तडाखा. द्राक्षांची शेती अवकाळी पावसामुळे लांबणीवर. प्रमुख द्राक्ष उत्पादक क्षेत्रात पावसाचा फटका बसल्याने 50% द्राक्ष उत्पादन घटलंय. यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील विठोलीत कापसासह कृषी साहित्याला आग लागली. आगीत 22 क्विंटल कापूस जळून खाक झालाय. शेतकऱ्यांचं 2.5 लाख रुपयांचं नुकसान. वाशिम जिल्ह्यात युरिया खताचा झाला होता तुटवडा. गेल्या 2 दिवसात 3,900 मेट्रिक टन खताचा साठा उपलब्ध. खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची दुकानासमोर गर्दी आहे. हिवाळा सुरू होताच जालन्यात शेवग्याच्या भावांमध्ये तेजी. शेवग्याचे दर सध्या 400 ते 500 प्रति किलो. भाववाढीमुळे बाजारपेठेत शेवगा नामशेष होण्याच्या मार्गावर. जालन्यातील परतूर येथील नाफेड सोयाबीन खरेदी केंद्र सुरू. भाजप प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या हस्ते खरेदी केंद्राचं उद्घाटन. हिंगोलीत खरीप आणि रब्बी हंगामातील 2024 मधील पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात. 2 हंगामांसाठी 297 कोटी 50 लाख रुपयांचा पीक विमा नुकसान भरपाई मंजूर. देशातील प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विषारी हवा. लोकसभेत चर्चा करण्याची राहुल गांधींची मागणी. तर हवा प्रदूषणाच्या चर्चेच्या मागणीला रिजिजूंचा पाठिंबा. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई. घुसखोरीचा कट उधळलाय. तर संशयित दहशतवादी बीएसएफच्या ताब्यात. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेल्या सागरा प्राण तळमळला काव्याला 116 वर्ष पूर्ण झालेत. अंदमान निकोबारमधील श्री विजयापुरम येथे भव्य राष्ट्रभक्ती समारंभाचं आयोजन होतं. सावरकरांच्या पुतळ्याचं अंदमानात अनावरण. शिल्पकार राम सुतारांनी साकारला पुतळा. तर अमित शहा मोहन भागवतांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं. डोनाल्ड ट्रम्प यांची गोल्ड कार्ड व्हिसाची घोषणा. $1 मिलियन भरून एखाद्या व्यक्तीला अमेरिकेचं नागरिकत्व मिळवता येणार. बुल्गेरियाचे पंतप्रधान झेलेन्स्की यांनी दिलाय राजीनामा. आर्थिक धोरणे आणि अनेक राजकीय मुद्द्यांवरून देशभरात संतापाची लाट. भ्रष्टाचाराविरोधात नागरिक उतरले तर रस्त्यावर. थायलंड आणि कंबोडियात सीमावादावरून युद्ध. दोन्ही देशातील तणावात वाढ. थायलंडच्या सीमावर्ती भागातील 700 शाळा बंद. तर कंबोडियात 7 जणांचा मृत्यू आणि 20 जण जखमी आहेत. व्लादिमीर पुतीन यांनी शहबाज शरीफ यांना 40 मिनिटं ताटकळत ठेवलं. इतका वेळ वाट पाहिल्यानंतर शरीफ थेट पुतीन यांच्या बैठकीत शिरले. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नालासोपारामध्ये देशी पिस्टल आणि जिवंत कारतुसांसह आरोपी जेरबंद. गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 2 अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आरोपींवर यशस्वी कारवाई. जालन्यात अवैधरित्या प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई. 1,41,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सदर बाजार पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. गजामारणेला व्हीआयपी ट्रीटमेंट देणं पोलिसांना भोवलंय. 5 पोलीस कर्मचाऱ्यांवर 2 वर्षे वेतन वाढ रोखण्याची कारवाई आहे. मोलमजुरी करणाऱ्या असहाय्य महिलांना निशाण्यावर ठेवणारा सराईत गुन्हेगार गजाआड. अमरावती शहर गुन्हे शाखेने शिताफीनं केली कारवाई. पिंपरी चिंचवड शहरातील माळुंगे एमआयडीसी वाहतूक पोलिसांकडून काळ्या काचांच्या गाड्यांवर कारवाई. पोलिसांनी स्वतःच्या हातून काढली गाड्यांची ब्लॅकफिल्म. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी ब्रिज परिसरात अल्पवयीन मुलांकडून 2 पिस्तूल जप्त. पोलिसांकडून गुन्हा दाखल. तर पिस्तूल कशासाठी आणण्यात आली होती याचा पोलिसांकडून शोध सुरू. तोतया पोलिसांच्या कहाणीची तक्रार करणाराच निघाला आरोपी. पोलीस असल्याची बतावणी करून पैसे लुटले. 2,23,000ची रक्कम मीरा भाईंदरच्या काशीगाव पोलिसांकडून हस्तगत. परभणीच्या संभर परिसरात पूर्णा नदीपात्रातील अवैध वाळू उपशावर धडक कारवाई. स्थानिक गुन्हे शाखा आणि ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत 5 टिप्पर आणि 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. 7 जणांवर गुन्हा दाखल.
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या आंतरराज्यीय टोळी प्रमुखांसह दोघांना अटक. दोघे सराईत चोरट्या. आंध्र प्रदेशमधील सांगली स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. खारघरमध्ये 2,72,00,000 रुपयांचा गुटखा नष्ट. नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई. या कारवाईमुळे अवैध गुटखा साखळीवर नजर ठेवता येणार असून पुढील तपास सुरू आहे. वाशिममध्ये नकली नोटा बनवणारी टोळी जेरबंद. आरोपीने गुन्हा मान्य करून उर्वरित सदस्यांची माहिती दिली. माहितीच्या आधारे 4 आरोपी अटकेत. कारंजा पोलीस ठाण्यातील पुढील तपास सुरू आहे. जळगावमध्ये अंत्यसंस्कार झालेल्या महिलेच्या अस्थी आणि दागिन्यांची चोरी. शिरसोली येथील स्मशानभूमीतील ही धक्कादायक घटना. अज्ञात चोरट्याविरुद्ध कारवाईची मयत महिलेच्या नातेवाईकांची मागणी आहे. चिप्सच्या डब्यातून 722 ग्राम गांजा तस्करी. पुणे विमानतळावर महिलेकडून 72 लाख रुपयांचा गांजा जप्त. पुणे एअर इंटेलिजन्स युनिटची कारवाई. महिलेला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. फुटबॉल खेळाडूपटू लिओनेल मेस्सी आजपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. 3 दिवसात मेस्सी कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्ली या 4 प्रमुख शहरांना भेट देणार. कल्याणची कन्या गिरजेश रजकची पदकांची हॅट्रिक. तर रशियातील वर्ल्ड चॅम्पियन इंटरनॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत विविध प्रकारात 1 सुवर्ण 2 कांस्य पदकांची कमाई. रत्नागिरी MIDC मधील क्वालिटी प्रिंटर्सना पुठ्ठा कंपनीला भीषण आग लागली. रात्री लागलेल्या आगीत कंपनी भस्म झाली. आगीत कंपनीचे मोठं नुकसान झाले. जालन्यात कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या 23 गोवंश जनावरांची सुटका. बदनापूर पोलिसांची मध्यरात्री कारवाई. तर 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.